सैनिकांच्या घरावर नाही चालणार आता बुलडोझर. पालिकेच्या अतिक्रमण मोहिमेत आंदोलनानंतर झाला बदल. शिवसेना, वंचित आघाडी व भारतीय बौद्ध महासभेचे आंदोलन. दर्यापूर शहरातील सैनिक कॉलनी या ठिकाणचे अतिक्रमण काढण्याची मोहीम दर्यापूर नगरपालिकेद्वारा चालवण्यात येत आहे. यात सैनिक कॉलनी परिसरातील अतिक्रमित असलेल्या माजी सैनिकांच्या घरांना लक्ष्य करत पालिकेने अतिक्रमण असल्याचे सांगत बुलडोझर चालवला होता. यावर आज संतप्त झालेल्या नागरिकांसह शिवसेनेचे गोपाल अरबट, वंचित आघाडीचे संजय चोरपगार व भारतीय बौद्ध महासभेचे विजयराव चोरपगार यांच्या नेतृत्वात दर्यापूर पालिकेवर धडक आंदोलन करण्यात आले. यामध्ये मुख्याधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेअंती अतिक्रमण कारवाई दरम्यान सैनिकांच्या घरांवर आता बुलडोझर चालवणार नसल्याची ग्वाही आंदोलन करताना लेखी स्वरूपात मुख्याधिकारी यांनी दिली आहे. यावेळी माजी सैनिक व त्यांचे परिवारही उपस्थित होते. ज्यांना सत्ता मिळाली आता लोकांची गरज राहिली नाही, ते निवडणुकीच्या वेळेला जातील, तोपर्यंत मरू द्या ना लोकांना, अशी भूमिका बहुतांश खासदार, आमदार, मंत्री, संत्री यांची राहिलेली आहे. मंत्र्यांनीच अशा प्रकारचे आदेश दिले. आता सध्या निवडणुका नाही म्हणून असे दिले, नंतर तेच बदलवणारे होते. तर त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर, त्यांची वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि या ठिकाणचे लोकल गोपाल पाटील अरबट हे लढवले आहेत. ते लढले. त्यांनी सांगितलं की जे सीमेवरती लढतात आणि भारतीयांना सुरक्षित ठेवतात अशांचे घरं पडावे, म्हणून ते लोक वस्तीत गेले. वस्ती पाहिली, अनेकांशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर मतं जाणून घेतली आणि कायदेशीर मांडणी प्रशासनासमोर केली. सुप्रीम कोर्टाचे निर्णय दर्शवले. त्याच्यामध्ये स्पष्ट निर्देश आहे की कुणालाही बेघर करता येत नाही. हा निवारा हा मूलभूत अधिकार आहे असं कोर्ट म्हणतं, मी नाही म्हणत. आणि त्या कोर्टाचे निर्णय त्यांना दाखवले आणि काही मग कायदेशीर दडपण त्यांच्यावरती आणलं. तेव्हा सत्ताधाऱ्यांची भीती जरी त्यांना असली तरी कायद्याचा बडगाई त्यांच्या भरोशावरती आला आणि मग त्यांनी लिहून दिलं की सैनिक कॉलनी दर्यापूर येथील अतिक्रमणधारक व माजी सैनिक यांच्या घराचे नुकसान होणार नाही यांची पूर्ण खबरदारी घेण्यात येईल असं त्यांनी रायटिंगमध्ये दिलेलं. खरोखर अतिक्रमण झालेलं होतं आणि प्रशासकीय बाब होती ती, त्यामुळे त्यांनी एक दिवसाची आपल्याला लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी एक दिवसाची आपल्याला सूट दिली होती. बरेचसे लोकांना सूट दिल्यावर ज्या नालीच्या वरच्या याच्यावर त्यांना व्यवसाय करणारी जागा अवलंबून दिली त्याच्या पुढं आले होते म्हणून ते त्यांनी उचललं. पण ही जी बाब आहे ही माजी सैनिकांचा विषय आहे. माजी सैनिकांना म्हणजे घर पाडण्यात आलं होतं, त्याच्या अनुषंगाने आम्ही आज आंदोलन करायचं ठरवलं होतं. पण आम्ही आंदोलनाला सुरुवात करायच्या अगोदरच साहेबांनी जो निर्णय दिला त्या निर्णयाचा आम्ही सर्व दर्यापूरच्या वतीनं आणि सर्व जे पक्ष आहेत त्यांच्या वतीनं साहेबांचे आभार मानतो की सैनिकांचं घर पाडणं त्यांनी थांबवलं. एवढंच बोलणार आहे, जास्त काय नाही. आमच्या शब्दाला जागलो. आम्ही सर्व सैनिक कॉलनीचे जेवढे कार्यकर्ते आहेत माझे सैनिक आहेत त्या सर्वांना घेऊन आम्ही तहसीलवर आलो आहोत. म्हणून आम्ही आंदोलन केलं असं गृहीत धरावं. कारण आंदोलनात आम्ही इशारा दिला ते आंदोलन आम्ही करून दाखवलं इथं आणि शिवसाहेबांशी आम्ही बोललो. शिवसाहेबांनी आम्हाला सुरुवातीला उडवून उत्तरं दिली, परंतु आम्ही रायटिंगमध्ये शिवसाहेबांकडून आता असं घेतलं की अतिक्रमणधारक माजी सैनिक यांच्या घराचे कोणतेही नुकसान आता यापुढे होणार नाही असं जोपर्यंत लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही शिवसाहेबांच्या चेंबरमधून बाहेर आलो नाही. त्यांनी आम्हाला लेखी दिलं. आता ते त्या सैनिक कॉलनीच्या एकाही घराला हात लावणार नाही असं त्यांनी लेखी दिलं आहे. त्यामुळे आम्ही आता पुढच्या त्याच्या याच्यावर विचार करू.